पण संत आपल्यासाठी ग्रंथाची जोपासना करून गेलेले आहेत माऊली. आणि आपण एवढे मूर्ख आहोत की आपण टीव्हीत गुंतलेलो आहोत, आपण मोबाईल मध्ये गुंतलेलो आहोत, पण संतांचा ठेवा ठेवलेला आपण पाहायला तयार नाही आहोत. मी सुद्धा त्यातच आहे. मूर्ख मी स्वतःला म्हणत आहे, आपल्याला नाहीये माऊली. कारण प्रत्येकाच्या हृदयामध्ये तेच ज्ञान लपलेलं आहे. मोठके गुरुमुखे उदय जत दिसे आणि हृदय स्वयंभूची असे, प्रत्यक्ष फाऊ लागे जैसे अपैसे निनानो बराय म्हणतात. प्रत्येकाच्या हृदयामध्ये ज्ञान तसंच बसलेलं आहे. गरीब असो श्रीमंत असो, तुका म्हणे याती हो का तयाची भलती. कोणत्या भलत्या यातीचा असू द्या, नरदेह मिळाला ना त्याला भक्ती करण्याचा अधिकार. प्रमाण दिलं, तुलसीदासजी महाराजांचं प्रमाण दिलं. कारण कलियुग केवल नाम आधारा, सुमिर सुमिर नर उतर ही तारा. भगवान महादेव जे आहेत तर एवढे एक रूप झालेले आहेत त्या रामाशी, चौथ्या रामाशी, चतुर्थ राम का सबविस्तारा, चैतन्याशी एक रूप झालेले आहेत. आता भगवान शिव हे सिद्ध तत्वाला पोहोचलेले आहेत. सिद्ध तत्वाला पोहोचले, आता त्यांना भक्ती करण्याची गरज नाही, पण नित्य नेमाने भक्ती करतायत का? माऊली म्हणतायत तयाही कर्तव्य असे उरले लोका लागी. बाबा त्यांना सुद्धा काही कर्तव्य उरलेलं आहे. देव स्वतःसाठी नाही, ते मुक्त झालेले आहेत. कारण मुक्ताचे देह तैसे, हालत चालत संस्कार वसे, ते देखोनी लोक पिसे करता म्हणती. अहो त्यांनी काही केलं सिद्ध तत्वाला पोहोचल्यानंतर तर त्यानं केला हे ठरतच नाही. कारण तया करणीया तू घडे तिही लोकाचा घातू, परी तेने केला हे मातू बोलूची नये. माऊली म्हणतात तो चाले ते माझं यात्रा आहे, तो बोले ते माझे मंत्र आहेत, तो आता बसला माझी समाधी आहे, तो करी ते तुली पूजा, तो कल्पी तो जपू माझा, तो असे त्याची कपित ध्वजा समाधी माझी. माऊली
ज्ञानेश्वरीमध्ये सांगतायत की अहो ते सिद्ध तत्वाला पोहोचले, त्यांना काही करणं बाकी नाहीये, पण ते आपल्यासाठी करतायत, कारण त्यांच्याकडे पाहून आपली मुक्ती व्हावी. देखे मुक्ता ते निर्धारिता, लाभे आपुलीच मुक्तता, जैसे दीपे दिसे पाहता फुली वस्तू. तशी आपलीच वस्तू हरपावी आणि आपणच तिचा शोध घेण्यासाठी दिव्याची मदत घ्यावी, दिव्याची, आणि दिव्याने ती वस्तू शोधावी, आणि त्यावेळेला आपलाच आनंद आपल्याला व्हावा. तसं माऊली म्हणताय, हरपले आपण पे पावे, तै संता ते पाहता गिवसावे, मनोनी वानावे ऐकावे हेची सदा. बाबा स्वतःला जर सापडून द्यायचं असेल तर त्या संतांकडे पहा. ते संत म्हणजे कोण आहेत? पहिले वैष्णव म्हणजे महादेव आहेत, शिवचंद्र गौडी आहेत पहिले वैष्णव. आता सुद्धा ज्यांची वारी कधी खंडित होत नाही, कोणतंही युग असू द्या, त्या ठिकाणी ब्रह्मादिक नाचते उभ्या शंभू महादेव आहेत, परमात्म्याची वारी करतायत. एक एकाचे हृदयी. बघा मला सांगा, विष कोण पिलं? विष समुद्र मंथन ज्या वेळेला झालं त्यावेळेला विष कोण पिलं? महादेवांनी पिलं ना बाबा. पूर्वज आपल्या माझ्यापेक्षा मोठे वयोवृद्ध वयाने ज्ञानी असणारे या ठिकाणी बसलेले आहात. महादेवांनी विष पिलं. मग महादेवांनी जर विष पिलं तर महादेव काळा व्हायला पाहिजे होता ना. महादेव काळा आहे का? नीलवर्ण आहे का महादेव? नाही. काळा कोण आहे? काळा पंढरीचा परमात्मा काळा आहे. कारण एक एकाचे हृदयी आणि गोडी साखरेच्या काळा तो आहे. आणि हा कर्पूर गौरम करुणावतारम संसार सारम भुजगेंद्रहारम सदा वसंतम हृदयारविंदे भवं भवानी सहितं नमामि. भवानी सहित मी त्याला नमन करतो. का? तर तो कर्पूरासारखा पांढरा शुभ्र परमात्मा आहे. का? अहो हलाहल नावाचं विष पिलं, ज्याच्या वाफानं लोक मरतायत, ते विष पिऊन परमात्मा काळा झाला नाही. त्याचं कारण एक एकाच्या हृदयामध्ये आहे. परमात्मा जिथं नाम असतं तिथं परमात्मा उभा आहे. कारण माझे भक्त गाती जेथे नारदा मी उभा तेथे. नारदाला परमात्मा सांगताय, जिथं जिथं माझ्या नामाचं संकीर्तन आहे मी तिथं तिथं उभा आहे. कारण मी एक वेळ वैकुंठीही नसे, एक वेळ भानुबिंबीही न दिसे, पण योगी याची मानसे उमरवडून निघ गेला. माऊली म्हणतात योग्याच्या मनातला जो परमात्मा आहे तो नामात येतो. नामात. म्हणून तर माऊली हरिपाठामध्ये सांगतायत, माऊली नामा परते तत्व नाही रे अन्यथा.
आणि वाया अनिक पंथा जाशील धनी. तू तिकडे जाऊन धनी तुझ्या शरीराचा नाश करून घेशील. तू फक्त नामाची आवडी धर आणि नामासारखं तत्व या जगात दुसरं नाहीये. कारण तुझ्या नामाचा महिमा तुझं न कळे रे मेघ श्यामा. परमात्म्याचं नाम एवढं गोड आहे, एवढं गोड आहे की पाषाणाला सुद्धा पाना फोडणे. ताकद त्या परमात्म्याच्या नावात आहे माऊली. त्याचा कोणी वैरी नाहीये. चोर जरी चोरी करायला चालला त्याच्याकडे नमन करतो, म्हणतो देवा आजच्या दिवस पकडू देऊ नको, आज मोठा हात मारायला चाललोय. मग प्रत्येक भगवंताला नमन करतायत का? त्याचा कोणी वैरी नाहीये. त्याच्याकडे 6 गुण आहेत. ऐकाय क्षत्रिय औदार्य, ज्ञान वैराग्य ऐश्वर्य, हे 6 गुणवर्य वसती जेथ, मनोनी तो भगवंतो. भगवंत परमात्म्याकडे 6 गुण आहेत. त्याच्या नामाची मोहिनी ज्या जीवाला पडली त्याला काहीच गोड लागत नाही. जो का अमृत रसाला पिऊन या तृप्त झाला, तो मागोती गुळवण्याला मिटक्या मारे तर पैसे न काही. का हो, ज्यानं अमृताचा रस पिला, ज्यानं भगवंताच्या नामाचं अमृत सेवन केलं, हरिनाम अमृत सेवी सावकास मोक्ष त्याचे भूस. दृष्टी पुढे कुठं हो, नित्य नाम घोष जयाचे मंदिरी, त्याची काशीपुरी तीर्थक्षेत्र. अहो एकदा प्रलय आला तर काशीला सुद्धा नाश येईल. वाराणसी तीर्थक्षेत्रा नाश आहे, अविनाशी पाहे नाश कैसा. एका तासा माझी कोटी वेळा सृष्टी, होता ज्याची दृष्टी पाहे तोची. नाथांच्या हरिपाठामध्ये एकनाथ महाराज वर्णन करतायत. त्या परमात्म्याचं नाम अत्यंत गोड आहे. मग सहज ब्रह्मरसाचे पारणे केले अर्जुना लागी नारायणे, की तेची अवसरी पाहुणे पातलो आम्ही. बाबा अर्जुनासाठी ब्रह्मरसाचा पाहुणचार आहे. नामाचं महात्म्य अर्जुनाला परमात्मा कुरुक्षेत्रावरती सांगतायत. पण तिथं जर आपल्यासारखे गेले आणि म्हणलं देवा राम राम आम्ही तुमचे आहोत, आम्हाला भेटल का जेवायला? तर माऊली म्हणतात की समर्थाची या पंक्ती भोजने, तरिल्या वरिल्या एकची पक्वाने, देवी श्रवणे अर्थे पठने मोक्षची लाभे. बाबा येसी तोंड वाकडे, करुणी ठाकाल कानवडे, तरी कानाही घेता पडे तेची लेख. गीता ही मोक्ष देणारी आई आहे. गीता ही जगाची माय आहे. ती माय ज्ञानेश्वरी, शुद्ध ज्ञान जिये पोटी. अहो माझ्या जनाबाईची रचना आहे. ते हे माय ज्ञानेश्वरी संत जना माहेश्वरी. तुम्ही म्हणाल ताई महाराज तुम्ही तर गीतेबद्दल सांगत होते, हे तर ज्ञानेश्वरीचं प्रमाण देत आहेत, असं कसं जुळल? सांगा बरं. एक पोरगी दाखवायची आणि एकीची सोयरी करायची, जमल? समजलं का नाही तुम्हाला यांनी प्रमाण का दिलं? शहाणा तो धनी
घेत असे इथे धनी घेणारा शहाणा आहे. गीतेची टीकाच ही ज्ञानेश्वरी आहे. ब्रह्म साम्राज्य दीपिका वर्णी येली गीतेची टीका. तुम्ही म्हणाल ताई आम्ही हसायसाठी बसलो हो, पण आम्हाला हसवायलाच तुम्ही तयार नाही आहात. अहो बरी नव्हे थट्टा, भल्या भल्याशी लावला बट्टा, अशी ही थट्टा. बाबा दुर्योधनाने थट्टा केली भावजय म्हणून संतांची. बरं नाही झालं मांडी फोडली मांडी. दुर्योधना मारली गदा घेतला प्राण, वेडका मदन तो केवळ पंचानन. थट्टा बरी नाहीये. या गादीहून तर बिलकुलच थट्टा कोणी करू नये, कारण हीच गादी फक्त या ठिकाणी पवित्र आहे. माऊली पवित्र आहे. आपण हसण्याची अपेक्षा करू नका, कारण आपलं स्वतःवरती मज हे हसतील संत. आपल्याला संत हसतायत. अरे मायेतले किडे ते पुय्य पंक्तीचे किडे काय किळसी घेती आपल्याला किडे म्हणतायत. हरिपाठात सुद्धा माऊली म्हणतायत ते जीव जंतुशी केवी कळे. अरे ब्रह्मादिक ज्या लाभाला ठेवणे आहेत ते जीव जंतूला कळेल. अहो जे संसारातले किडे झालेले आहेत माऊली म्हणतायत तेच छंदे नाचे बाकड जैसे गारुडियाचे. पत्नीनं म्हणलं हे आणा की ते चाललाच आणायला, पत्नीनं म्हणलं ते आणा की ते चाललाच आणायला. अहो कर संसार कर, पण संसाराला एवढंही बांधून घेऊ नको की जेणेकरून पुनरुपी जननम पुनरुपी मरण पुनरुपी जननी जठरे शयन इह संसारे खल दुस्तरे कृपया पारे पाहे उरार. भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ मते गोविंदम भज मूढ मते गोविंदम भज मूढ मते. अरे बाबा किती जन्म घेशील, किती जन्म झाला जी फेरा, गणित नाही जी दातारा. किती वेळा जन्मा यावे नित्य भावे भजित, म्हणून या जीव भ्याला शरण गेला विठूशी. बाबा एक काम कर, त्या गोविंदाचं नाम असं घे, असं नाम घे की जे संत आपल्याला सांगण्याला आलेले आहे. निर्द्वंद्व निशंख विचरता मही सुख आनंद हृदयी स्थिरावला. मही म्हणजे पृथ्वी. निर्द्वंद्वपणाने ते संत फिरतायत आणि ते संत आपल्याला नामाचा उपदेश करतायत. माऊली नाम घ्या आणि नाम घेऊन तुम्ही परमात्म्याशी एकरूप व्हा, कारण हा संसार सर्व माईक आहे. इथलं इथंच राहणार आहे. तिथं 500च्या नोटा चालणार नाही. तिथं किती रिश्वत घेऊन जा, पहिले तर कफनला खिसेच नसतात, ती धोत्रातच गुंडाळून नेतात आपल्याला, पण त्याला खिसेच नसतात. पण तरी जर तुम्ही शहाणे असताल चोरून बंडल ठेवसाल एखादं तरी चालणार नाही, कारण तिथे चालत नाही. तिथे रिश्वत चालत नाही. तिथे जे बॅलेन्स चालतं ते नामाचं बॅलेन्स आहे. नामाचे पैसे तिथं खनखन चालतायत. म्हणून या ठिकाणी परमात्म्याचं नाम घ्या. नाम घेत असताना संत आपल्याला जागी करतायत. संत सांगतायत घुळा घुळा वाजती टाळ, घुळा घुळा वाजती एवढी शक्ती आहे. मी माणूस जिता उठविलं वेळ काळा ते ग्रासील, बाळा पोटी माहेरी गेलं
कैसा वासुदेव बोलतो बोल, फक्त श्वासा परत त्या परमात्म्याचं नाव घ्या. कारण सासो की माला पे सुमरू मैं शिव का नाम, सासो की माला पे सुमरू मैं शिव का नाम. त्या परमात्म्याचं नाम घ्या. एकच देव आहे बरं. तुम्ही म्हणसाल एकदा शिव म्हणता, एकदा विठ्ठल म्हणता, देव एक आहे. एक सांगणारे अनेक संत आलेले आहेत आणि त्यांनी आपल्याला एकच तत्व. भैया माझा पंढरी राम, जय देवा काळी देवा, जय देवा काळी देवा, जय देवा काळी देवा. भैया माझा पंढरी राम, देवा काळी पंढरीराव तो या देवांचा हे देव, हे तुकोबारायचं म्हणणं आहे. हा, त्यानंतर माऊली म्हणतात, अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी, बापर कुमादेवर पुन्हा बालली कैसी, बापर कुमादेवर पुन्हा बालली कैसी, बापर कुमादेवर पुन्हा बालली कैसी, बापर कुमादेवर पुन्हा बालली कैसी. देखिला माया देवांचा पितला संत हरिमाने तुझे गणे, पितला संत हरिमाने कीर्तनकार दोन घंट्यापुरती सासू असते आणि बाकीच्या सुना असतात. त्या सुनाला इशारा कळाला पाहिजे की आपल्या सासूला नेमकं पाहिजे काय. तिनं सांगितलं, बाई गावातली बाई आली, जरा चहात दूध कमी टाक. तिनं बरोबर कमी टाकलं पाहिजे. पाहुणे आले की दूध जास्तच टाकलं पाहिजे. तशा माझ्या सुना जास्त हुशार आहेत, अतिशय गोड आहेत. वाह, अतिशय सुंदर साथ आहे माऊली. आजचं कीर्तन म्हणजे प्युअर तूप आहे. पचत असेल तर घ्या. प्युअर तूप आहे. मी ज्ञानोबारायची लेख आहे. ज्ञानोबारायची मानस कन्या मी स्वतःला मानते. 108 फक्त पारायण केले ज्ञानेश्वरीचे 108. आणि त्यामध्ये घरच्या घरी माऊलीने असा काही सिद्धांत दिला की लावून या हात कुरवाळीला माथा, सांगितली चिंता न करावी. आता ज्ञानेश्वरीचा प्रचार प्रसार करत फिरत आहे माऊली. आणि मी नेहमी जगाला ओरडून सांगत आहे की मी लाडकी लेक आहे संतांची. लाडकी लेक मी संतांची, लाडकी लेक मी मजवरी कृपा बहुतांची. आता काय कमी आहे. अखई चुडा हाती आला, अंगठ्यानं मोती नाकाला, बोध मुरारी शिंगारीला, शहंकेचा गौनरीला, 84चा शिक्का दिला. माऊली आता काही कमी नाहीये. आणि मी माझ्या ज्ञानोबारायची लेक आहे म्हणून भाकड कथा तुम्हाला सांगणार नाही. कारण तुम्ही जे कीर्तनकाराला बोलवताय ते शास्त्र सांगण्यासाठी. आणि आम्ही जर तुम्हाला व्हॉट्सअपचे जोक आणि युट्यूब वाचून जर काही सांगितलं तर मग आम्ही नरकाचे भागी. भक्ती गाना विरही कविता Thank you.
जेणेकरून ही मूर्ती ठसावे अंतरी श्री हरीची ऐसी कीर्तन मर्यादा आहे संतांच्या घरीची. संतांनी सांगितलं भक्ती ज्ञानाविरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भरे वैराग्याच्या युक्ती निवराव्या. मौली इथे परमात्म्याच्या गोष्टी अत्यंत जरुरी आहेत, कारण इथे परमात्म्याचा विषय आहे. हीच गादी एक अशी आहे की इथे दुसऱ्याची स्तुती चालत नाही. निंदा अथवा स्तुती करावी देवाची, कीर्ती मानवाची वर्णू नये. ही कीर्तनाची मर्यादा. आद्य जे कीर्तनकार आहेत, आद्य कीर्तनकार नारद महाराज जे तिन्ही लोकात कीर्तन करतायत, त्यानंतर दुसरे कीर्तनकार कलियुगामध्ये झालेले नामदेवराय, आणि त्यानंतर बाकीचे कीर्तनकार ज्ञानोबराय, तुकोबराय, नाथबाबा, ज्यांनी ही आपल्याला परंपरा दिलेली आहे. माऊली जे परमात्म्याला आवडतं तेच नाम आपण घेतलं पाहिजे. शिर्डी साईबाबा सुद्धा येत आहेत, सांगतायत सबका मालिक एक है, एकच देव आहे, त्याचं एकच नाव निवडा आणि एकच नावाचा छंद घ्या, तो देह तुमच्या कामाला पडेल. असं सांगत असताना तो परमात्मा ज्याला नाम आवडतं ते नाम कसं घेतलं पाहिजे हो? बरे देवाचे देवाचे तो ऐका प्रकार नामाचा उच्चार रात्रंदिन. माऊली तुम्ही म्हणाल एवढं नाही बो आमच्याकडून घेणं, रात्रंदिवस आम्ही नाव घ्यायला रिकामे नाही, तर जनाबाई त्याची युक्ती तुम्हाला सांगताय की नित्य हाती कारभार मुखी हरी निरंतर. तुझं नाम मी नित्य गाईन आणि माझ्या हाताचं काम हाताला आणि पायाचं काम पायाला करू देईन, जेणेकरून जनाबाईच्या गौऱ्या विठ्ठल विठ्ठल बोलतायत. माऊली संत कबीरानं नामदेवाच्या माना डोलू लागल्या, विठ्ठल विठ्ठल जनाबाईच्या गौऱ्या बोलू लागल्या. शक्ती आहे हाताचा स्पर्श, ज्या हृदयात नेहमी नाव आहे त्याला काय करायचं आहे सोपं गणित सांगते. ढोरं राखले का तुम्ही कधी? ढोरं जनावर राखले? जनावर राखत असताना काय करतो जनावर? ढोरकी काय करतो माहितीये? हिरव्या पिकाकून बसतो आणि ढोराला जनावराला धुऱ्यावरती लावून देतो, आणि जसं तो ढोर चरत आणि जसं त्याला हिरवं पीक दिसतं तिकडं तोंड घालतं हिरव्या चाऱ्याकडे. हिरवे चारे पशु भांबावे, माऊली म्हणताय जैसा का हिरवे चारावे भांबावे पशु. आणि हिरवा चारा दिसला त्याची लालसा उत्पन्न होते आणि ते तिकडं तोंड घालते. मग ढोरकी काय करते? बसल्या बसल्याच एक काडी त्याच्या तोंडावरती मारते. ते तोंडावर काडी लागली की ते परत इकडं तोंड घालण्याची कोशिश करत नाही. बस तसंच करायचंय, काहीच करायचं नाही. काम हाताने करायचं, पायाने पायाचं काम करायचं आणि मुखाने परमात्म्याचं नाम घ्यायचं.
जेणेकरून काय होईल, आपण परमात्म्याच्या आवडीचं होईल आणि रात्रंदिवस दिनरजनी हाची धंदा गोविंदाचे पवाडे आणि मनाला छंद लागेल आणि एकदा तूप खायची सवय झाली की मग डालडा खाऊ शकत नाही, मग तुम्हाला कोणाचंच नाव आवडणार नाही, मग देवाचं नाव आवडेल. आणि तेव्हा आता आपण देवाशी एकरूप झालेलो आहोत. मग आता सद्गुरू आपैसे घरी येतील आणि सद्गुरू आपल्याला माळ देतील, माळ. कारण तेव्हा आपलं निष्काम पुण्य होईल. कारण जन्म सहस्र ओळखीचे एक वेळा यावया, मुखामध्ये एक वेळा नाम येण्यासाठी लाखो जन्माचं पुण्य लागतं, सहस्र जन्माचं पुण्य लागतं. माऊली, आता नाम मुखामध्ये आलं, आता निष्काम पुण्य झालं. निष्कामता दृष्टी अनंत पुण्य कोट्यानुकोटी, रोकड्यालाही जे साठो वाटी तैच भेटी हरिप्रियाची. ऐसे ऐसे याने भेटती ते साधू, त्यांच्या दर्शने फिटे भवबंधू. आता भवसागरातून ही नाव सरळ तीराला लागणार आहे आणि ही नाव तिथं जाणार आहे, परमात्म्याशी एकरूप होणार आहे. म्हणून आपण तुळशीची माळ गळ्यामध्ये घाला आणि गोपी चंदनाचा टिळा लावा. आता गोपी चंदन कुठून आणायचं, तर वृंदावनामध्ये ज्या गवळणी आहेत त्या नित्य परमात्म्याच्या नामाचं ध्यान करतायत. कृष्ण त्यांचा विषय झालेला आहे. कृष्ण माझी माता, कृष्ण माझा पिता, बहीण बंधू चुलता कृष्ण माझा, कृष्ण माझा गुरु, कृष्ण माझा तारू, उतरी पहिलं पारू भव नदीचा. बाबा, हा कृष्ण फक्त विषय गोकुळातल्या लोकांचा आहे. एक वेळचा प्रसंग, भगवंताचं डोकं दुखत आहे आणि भगवंत म्हणतायत नारद महाराज, अहो माझं डोकं दुखत आहे, मी आज बाहेर येणार नाही. त्यावेळेला नारदांनी विचारलं, देवा तुमचं डोकं दुखतं म्हणजे आम्ही काय करावं सांगा. त्यावेळेला सांगितलं, जे कोणी माझे खरे भक्त आहेत त्यांच्या चरणाची धूळ माझ्या कपाळाला आणून लेप लावा. लेप आपण जसं भोयलन लावायचो पहिले, भोयलन तसा लेप लावा आणि जर तुम्ही तो लेप लावला माझं डोकं दुखणं थांबेल. त्यावेळेला नारदांनी विचारलं, मग मीच तर तुमचा भक्त आहे, पण नारदा एवढं ध्यानात ठेवा, जो कोणी भक्त त्यांच्या चरणाची धूळ मला लावत आहे तो हजारो जन्म नरकात जाण्यासाठी तयार आहे का? त्याला हजारो जन्म नरकामध्ये जावं लागेल, कारण भगवंताच्या मस्तकावरती त्याच्या पायाची धूळ लागणार आहे. सांग, हे मान्य आहे का? नारद म्हणतो, नाही बाबा, मला हे मान्य नाही, मी तुझ्या सोबत राहण्याचा इच्छुक आहे प्रभू. कारण सुख के सब साथी दुख में न कोई, मेरे राम तेरा नाम एक साथ दूजा न कोई, सुख के सब साथी दुख में न सांगताय, सुखात सर्व सुखी आहे, दुःखात कोणी नाहीये. नारद म्हणतो, नाही बाबा, मी नरकाला नाही जाणार. आता रुक्मिणीकडे गेले, एवढंच नाही अनंत भक्तांकडे गेले, पण तरी सुद्धा कोणी पायाची धूळ द्यायला तयार नाहीये, कारण नरकाला कोण जाणार आहे. म्हणून दारू पिऊन मेला, आता आपण म्हणतो स्वर्गवासी रामराव, स्वर्गवासी त्यांचं नाव लिहितो. जर आपण फोटो मध्ये नरकवासी लिहायला तयार नाही, खरंच सांगा, दारू पिणारा स्वर्गवासी होतो भाऊ, होतो? त्याने नरकाचं तिकीट पहिलंच काढलेलं आहे, त्याची फुल तयारी आहे नरकाला जाण्याची. कारण त्या ठिकाणी त्याची पहिलीच तयारी आहे, अर्ध आयुष्य तो गमावत आहे. म्हणून तर कबीर महाराज म्हणतायत, दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. दारू गांजा मत पियो यारो, अक्कल गुम हो जाती है. अपने पल्लू का दाम खर्च के मुंह में मक्खी आती है, मुंह में मिट्टी आती है. बाबा, ही जिंदगी अशी नको रे बोलू. मनुष्य जन्म हा अनमोल आहे. या अनमोल जन्मामध्ये तुला भगवंताचं स्वरूप प्राप्त होता येतं आणि ते का न व्हावं. बाबा, सुधर, आता तरी सुधर, असा संत उपदेश करू. याच देही गणे देवाचे भजन, याच देही गणे देवाचे भजन, याच देही गणे देवाचे भजन,
दिवस भजन आपण करत आहोत, प्रत्येक जीवावर आपण प्रेम करत आहोत. कारण पहिली ये बाळ जसे आई बाहेची पिसे ते सरे मग स्त्री मासे भुलोनी ठाके. बाबा लहानपणी आपल्याला आई आवडते. आई कोण आहे? आई ईश्वराचं रूप आहे. बाबा आवडतात. बाबा कोण आहेत? बाबा ईश्वराचं रूप आहे. तरुणपणी त्याच जीवाला पत्नी आवडते, पत्नीला पती आवडतो. पहिली ये बाळ जसे आई बाहेची पिसे ते सरे मग स्त्री मासे भुलोनी ठाके. आणि मग तेच प्रेम जे स्त्रीवरती प्रेम करतो म्हणतो जय देव जय माझी बायको, जे तू सांगशील ते आम्ही ऐकू. जय देव जय देव करतो ना भजन. कारण तरुणपणामध्ये येडक्या मदनाने धडक मारलेली आहे. कारण धडक मारली नारदा केला रावणाचा चेंदा, दुर्योधना मारली गदा घेतला प्राण, येडका मदन तो केवळ पंचानन. आता अहंकाराचा वारा त्याला लागलेला आहे, तो जवानीत आलेला आहे. म्हणून आता ते सरलं आणि एकदा उतरती वय लागली की मग नातवावर तेच प्रेम येते. नातवात काय आहे? तेच चैतन्य आहे. सर्वा घटी राम देहा देही एक आणि सूर्यप्रकाश सहस्र. प्रेम भगवंतावरतीच आहे. कारण चैतन्याची शोभा एका जनार्दनी एकपणे उभा, चैतन्याची शोभा शोभत असे. चैतन्य जोपर्यंत त्या देहात आहे प्रेम तोपर्यंतच आहे. एकदा चैतन्य निघून गेलं की आपलेच आपल्याला जाळायला तयार होतात. म्हणतात राहू द्या ते पुण्यावाला तिकडच, याला इकडे वाच सुटल, 3 घंटे घ्या. का हो? आता ते तुमचे नाही. प्रेम चैतन्याचं आहे. चैतन्य निघून गेलं उड जाएगा एक दिन पंची रहेगा पिंजरा खाली. आता पिंजरा खाली झालेला आहे. चैतन्याची ओळख आहे, शरीराची ओळख नाहीये माऊली. पंचभूताचा गोंधळ केला एके ठाई मेळ, लावला सबळ अहंकार त्या पाठी. म्हणून इथे मी आणि माझा जो सोडतोय तो खरा साधू आहे. माऊली ज्ञानेश्वरी मध्ये सांगताय मी माझी ऐसी आठवण विसरले जयाचे अंतःकरण, पार्था तो संन्यासी जाण निरंतर. बाबा तो संन्यासी आहे कोण? जो मी माझं भुललेला आहे तो खरा संन्यासी आहे. मग तो गोल साडीत असू दे, तो जिनच्या पॅन्ट मध्ये असू दे, तो बरमोड्यावर असू दे, त्याच्या लेण्या देण्याशी काही घेणं देणं नाही. कारण मुक्ताबाईची सवाल आहे. मुक्ताबाईचा वरी भगवा झाला नामे, अंतरी वश केला कामे, त्यासी म्हणू नये साधू, जगी विटंबना बाधू. जगी विटंबनेला बाधू तो साधू होणार आहे. म्हणून आता या ठिकाणी सांगितलं बाबा इथे चैतन्याची ओळख आहे आणि हे चैतन्य त्याला जाऊन मिळणार आहे. त्याच्यासाठी कितीही नरक भोगायला तयार आहोत. सांग किती माती पाहिजे? वृंदावनामध्ये त्या अंगाची माती, त्या शरीराची माती, त्या पायाची माती घेतली आणि नारदाच्या पागुट्यावरती टाकली. जा आमच्या देवाला चांगलं करा. आणि त्या देवाला जर थंडक पोहोचली, परमात्म्याचं डोकं दुखणं थांबलं, तर आम्हाला किती नरक होऊ दे, आम्हाला त्याच्याशी काही घेणं देणं नाही, असं गोपिका म्हणत आहेत. आणि ती रजकण परमात्म्याच्या डोक्याला लावली. त्यावेळेला सांगितलं माझे खरे भक्त जे माझ्या नामाला कधी दुरावत नाहीत आणि मला कोणत्याही रूपात ते मला प्राप्त करण्याच्या हेतूने जगतायत, ते माझे खरे भक्त आहेत. म्हणून ज्यांच्या गळ्यामध्ये तुळशीची माळ आहे, ज्यांच्या कपाळाला गोपी चंदन आहे, त्यांनी देवाच आहे म्हणून समजावं. तुळशीची माळ म्हणजे काय आहे? पहिले लोक जेव्हा पंढरीला जात तेव्हा घरावरती तुळशी पत्र ठेवत. जुने लोक, बाबाला माहित असत, जुने लोक घरावरती तुळशी पत्र ठेवत. आलं तर आपलं घर आणि गेलं तर गेला तिकडे पंढरीला. पण देवाला जाणार म्हणजे जाणार. देह अथवा देह जाऊ अथवा राहो, पांडुरंगी दृढ भाव. बाबा आता हे चरण मी सोडणार नाही, असा गोपिकांचा भाव आहे. म्हणून या ठिकाणी तुळशी माळ गळा, गोपी चंदन टिळा आणि हृदयी कळवळा. आता हृदयी कळवळा वैष्णवांचा कसा असतो तर ते आपण पाहूया. आपल्या इथं फक्त एकच राजा असा झाला की ज्याला हृदयामध्ये कळवळा वैष्णवांचा आहे. तो एकच राजा इथे जन्मला. शिवनेरी किल्ल्यावर माझ्या राजाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या गजरावर, ओ माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या गजरावर, माझ्या देवाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या गजरावर, शिवरायाचं नाव गाजते गडकिल्ल्याच्या
जन्मला आहे माऊली, ज्यांना वैष्णवांचा कळवळ आहे. तुकोबरायच्या घरामध्ये अन्न नाहीये आणि जाऊन शिवाजी महाराज बघतायत. माझे जे गुरु महाराज आहेत, ज्यांनी मला तत्वमसीचा बोध केलेला आहे, अहम ब्रह्मास्मीचा बोध केलेला आहे, ते माझे गुरु माऊली आज अन्न करून फिरतायत. त्यांच्या घरात अन्न नाहीये. तर तुकोबराय म्हणतायत, प्रारब्धेची जोडे धन, प्रारब्धेची वाडे मान, प्रारब्धेची भरे पोट, तुका न करी बोभा. अन्न मान दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम. बघा आता आमचं आजचं जेवण तुमच्याकडे आहे. इथं दाना कुठला आहे? तुमच्या इकडे पिकवलेला. आम्ही तिथून इथं आलो जेवायला बसलो का? त्याचं कारण आहे दाने दाने पर लिखा है खाने वाले का नाम. मग तुकोबराय म्हणतायत, प्रारब्धेची भरे पोट, तुका न करी बोभाट. काय गरज आहे मला भाकर दे, मला भाकर दे, मला भाकर दे म्हणण्याची? जर त्या दाण्यावरती माझं नाव आहे तर दाना माझ्याकडे येणार आहे. तुकोबराय भंडाऱ्यावरती जात आहेत, भामचंद्रावरती जात आहेत, भजन करतायत. पण शिवाजी महाराजांना वैष्णवांचा कळवळ आहे. वैष्णवांचा का हो? तर या ठिकाणी महाराष्ट्राला स्वतंत्र करण्यामागे माझ्या शिवाजी राजांचा हात आहे माऊली. राजे शिवाजी छत्रपती कुलवंत सिंहासनाधीश्वर जे झालेले आहेत ते संतांच्या उपदेशाने झालेले आहेत माऊली. एक वेळचा प्रसंग, शिवाजी महाराज तरुणपणी कोणता पुरुषार्थ केला तर थोडा अहंकार येतो माहितीये. शिवाजी महाराजांना सुद्धा आला. शिवाजी महाराज म्हणताय, समर्थ रामदास स्वामीकडे गेले सज्जनगडावरती आणि सांगितलं, रामदास महाराज स्वामी आमच्याकडे चला, तुम्ही आमचे पहिले गुरु आहात आणि दुसरे गुरु तुकोबराय आहे, तुम्ही आमच्याकडे चला आणि बघा आम्ही कशी रयत निर्माण केलेली आहे. रयतेच्या भाजीचं पान सुद्धा आम्ही खुडू देत नाहीये. कारण आमच्या मा जिजाऊची शिकवण आहे की आमच्या जिजाऊ साहेबांनी सांगितलं की बाया नाचवायच्या नाही. मुघलांनी जशा बाया नाचवलेल्या आहेत, बाया नाचवायच्या नाही, बाया वाचवायच्या आहेत. आणि बाईला या ठिकाणी मान मिळावा. कारण जी महाराष्ट्रातली स्त्री आहे तिच्या डोक्यावर असावा पदर. जी महाराष्ट्रातली स्त्री आहे तिच्या डोक्यावर असावा पदर आणि तिला खरोखर ओळखण्यात येतं इंडियन मदर आणि तिची जनता करत असते कदर. माऊली, गाऊन घालणे आपली संस्कृती नाहीये, टी शर्ट घालणे आपली संस्कृती नाहीये. स्त्रीच्या डोक्यावरती पदर असावा. स्त्रीचं पोट फक्त उघडं असावं, पोट उघडं असावं. का पोट उघडं असावं? तर शिवाजी महाराजांसारखे, शुकमुनी सारखे 12-12 वर्ष पोटामध्ये ठेवण्याची ताकद ज्या जननीची आहे तिच्या पोटाकडे कोणी वाईट दृष्टीने पाहणार नाहीये. ही माझ्या महाराष्ट्राची ताकद आहे माऊली. माझी जाऊनची शिकवण आहे की आम्हाला ही रयत निर्माण करावी लागली आणि आम्ही आईसाहेबांच्या सांगण्यावरती रयत निर्माण केलेली आहे. सांगा महाराज कसं वाटलं? महाराज म्हणतायत, सज्जनगडचे समर्थ रामदास स्वामी, संत तैसे संत जगी क्रिया करुनी दाविती. संत म्हणतायत, बाबा शिवाजी महाराज अहो तुम्ही खूपच पुरुषार्थ केलेला आहे. यालाच म्हणतात धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. हा पुरुषार्थ तुम्ही 4 पुरुषार्थ साध्य केलेले आहेत. पण का इतके तुम्ही उंच गडावर राहता, रायगडावर, आणि मग इथं पाणी कुठून येतं? पाणी त्यावेळेला सांगितलं महाराज, अहो आम्ही विहीर खाल्लेली आहे, विहीर, चला विहिरीचं काम चालू आहे, चला तुम्हाला दाखवायला नेतो. आणि समर्थांना दाखवण्यासाठी राजा शिवाजी महाराजांनी नेलं आणि त्या ठिकाणी सांगितलं ही विहीर खाणं चाललेली आहे. त्यावेळेला विहिरीला आत उतरण्याची योजना आहे का विचारलं आणि आत पायऱ्या लावण्यात आल्या. आत गेले समर्थ रामदास स्वामी आणि त्याबरोबर महाराज शिवाजीराजे सुद्धा आत गेले. त्यावेळेला सांगितलं, शिवाजी ही विहीर तू निर्माण केली, पण यामधला एक हा मोठा गोटा जो आहे अंबिका नावाचा, डोनगावचा, ते काढवर जरा बाजूला. शिवाजी महाराजांनी तो गोटा बाजूला केला आणि तो
तो गोटा बाजूला केला, त्यात एक दरदुरी बसलेली आहे. दरदुरी म्हणजे बेंडकी. बेंडकी बसलेली आहे आणि बेंडकी हिरवा चारा खात आहे, शेवाळ खात आहे, शेवाळ. त्यावेळेला तुकोबारायला समर्थ रामदासांनी प्रश्न केला शिवाजी महाराजांना, महाराज अहो तुम्ही एवढी रयत बनवली, मग या बेंडकीच्या मुखात चारा तुम्हीच दिला असाल, कोण दिला हो? त्यावेळेला महाराजांनी खाली मान घातली, कारण अरे मानवा तुला किती सांगावं, गुरुचरणावर झुकून वागावं, गुरुचरणावर झुकून वागावं. तिथे मस्तक झुकलं, मस्तक ठेंगणा करी संतांच्या चरणा. सांगितलं महाराज त्या दरदुरीच्या मुखात चारा मी नाही दिला, मग कुणी दिला? जर इतक्या खोलावरती 60 फुटावरती बेंडकी आहे आणि ती बेंडकी जर आत्ता चारा खात आहे, तर तुम्ही कशावरून म्हणता की रयत तुम्ही जगवत आहात? कारण काय आहे? अहो निमित्ताचा धनी केला असे प्राणी, तुका म्हणे म्हणून व्यर्थ गेला. तुम्हाला निमित्ताचा धनी बनवलेला आहे. इथं जोपर्यंत आहात देवाचा अंश म्हणून जगा आणि या ठिकाणी आया बायांच्या महिलेंच्या इज्जतीचं रक्षण करा, हे तुम्हाला कार्य दिलेलं आहे. कारण आम्हा घरी धन शब्दांची रत्ने, शब्दांची शस्त्रे यत्न करू, शब्दाची आमुच्या जीवीचे जीवन, शब्द वाटू धन जन लोका. अहो आम्ही शब्दांचे शस्त्र वापरत आहोत आणि तुम्ही हातात भवानी तलवार घेऊन तलवारीने लढाई करायची आहे. कारण अफजल खानासारखे या ठिकाणी माजलेले जे दैत्य आहेत कलियुगातले, त्यांचा फडसा तुम्हाला पाडण्यासाठी त्या आदिशक्तीने तुम्हाला पराशक्तीने आज्ञा दिलेली आहे. त्या आज्ञेचं पालन तुम्हाला करायचं आहे. मी करतो असं कधीच म्हणायचं नाही. म्या करणारा कोण असतो? म्या करणारा भोकड असतो. मग तसं तुम्ही नाही वागायचं, कारण तुम्ही महाराज आहात. तुम्ही राजे असून तुम्हाला महाराज पदवी प्राप्त आहे. माऊली तुम्हाला तुमची कीर्ती संतात होणार आहे, संतात. अहो हे कळवळ आहे, वैष्णवांचा कळवळा. दुसरं इकडे राजांची दया एवढी उमळून आली की माझ्या तुकोबरायच्या घरी खायला अन्न नाहीये, कारण दुष्काळे आटेले पण द्रव्य गेलं की मान गेला. कारण पैसे के 3 नाम, पैसे के 3 नाम, परशा, परशु और परशुराम. बघा थोडा पैसा नसला तर त्याला परशा म्हणून ओळखतात गावात, परशा. आणि जरा पैसा आला त्यानं का पुण्याला बंगला घेतला की मग परशु आला, परशु आला. आणि त्यानं जर गावाच्या सत्याला शेवटची पंगत दिली की मग परशुराम, परशुराम पाटील. का? पैसे के 3 नाम,
परशा परशुवर परशुराम. बाबा आता द्रव्यही आटलं आणि दुष्काळात मानही गेला. आता स्त्री एक अन्न करता मेली. एवढं दुबळे पण आलेलं आहे, पण तुकोबाराय नामाचा विसर कधी पडणार नाहीये. कारण तुकोबारायची वाणी अनावर झालेली आहे. माझी मत झाली बाबा माझी मत झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतला से. तुकोबाराय म्हणतायत माझी जीभ मला आता आवरत नाही, कारण हिला छंद लागलेला आहे नामाचा. आता थांबायला तयार नाही. काशीचा ब्राह्मण आला, काशीचा. त्याने विचारलं तुकोबाराय या गावात राहतायत, नामाचे धारक आहेत. कारण आम्ही नामाचे धारक, नेनो प्रकार अनिक आम्हाला काही माहित नाहीये माऊली. नेनती काही टाना टोना नामस्मरणा वाचोनी. संतांना फक्त नाम माहित असतं, पण संतांकडे आपले प्रश्न असतात. माझ्या मुलीला मुलगा होईल का हो? माझ्या मुलाला नोकरी लागल का हो? अहो हे प्रश्न संतांकडे नाही करावे. काय मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण. ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. काही हे बिरडे तुटेल, काही तो स्वामी भेटेल. का युगावनी वडील निमिष मानी. बाबा एक एक निमिष युगासारखा वाटत आहे. कधी रे तो परमात्मा माझा उद्धार करेल, असं संतांना विचारावं. पण आपण फालतू प्रश्न संतांकडे नेतो माऊली. काशीचा ब्राह्मण आला आणि विचारत आहे तुकोबाराय कुठे आहे? तुकोबाराय त्यावेळेला झाडा फिरायला गेले होते, त्यावेळेला बाहेर जायला लागत होतं आणि गेले आणि झाडाच्या आडी विष्ठा करत आहे. त्यावेळेला तुकोबाराय म्हणताय राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. जप चाललेला आहे नामाचा. आणि हा पुरुष असल्यामुळे तिथे गेला आणि पाहतोय तुकोबाराय एवढे मोठे नामनिष्ठ की जे विष्ठा करतानी मलमूत्र विसर्जन करतानी जर ते नाम घेत आहेत, त्यांना कळत नाही की सुचिरभूत अवस्थेत नाम घ्यायला पाहिजे. म्हणून त्यावेळेला जवळ गेला आणि विचारलं करे ए तुक्या, तुझं नाम ऐकून तिथून आलो काशीवरून दणके घेत. कुठे राहिली ती काशी? उत्तर काशी. तिथून मी तुझ्याकडे आलो की तू नामाचा निष्ठ आहेस, पण तू गंद्या अवस्थेत नाव घेत आहे. सुचिरभूत आहेस का तू? त्यावेळेला सांगितलं माऊली माझी अनावर वाचा झालेली आहे. आता मला काही सुचत नाहीये, नामाशिवाय मला काही समजत नाहीये. त्यावेळेला सांगितलं की जीभ मोठी आगाऊ असते, ती वाटीभर तूप खाते, पण तिला धुवायचं काम नाही. हाताला साबणाने धुवावं लागतं, पण जिभीला साबणाने धुवावं लागतं का? नाही. वाटीभर तूप खाल्लं तरी महाराज धुवावं लागतं का? नाही ना. एवढी जी आगाऊ आहे, तिला तू शासन कर. त्यावेळेला सांगितलं माझी मदत झाली अनावर वाचा, मला ती आवरत नाहीये. कारण ती एवढी चलाक आहे, 32 मधात राहते, पण त्यांच्या सपाट्यात ती कधी पडत नाही. त्यांच्या मधात ती कधीच येत नाही, आणि आली तर त्यांना काहीच करत नाही. मग नंतर पाहून घेतो म्हणते तुला. जेव्हा तिला काही खा वाटते तेव्हा ती कोणाच्या शेतातले आंबे पाडाचे पिकलेले म्हणते, पाडाला पिकले ती म्हणते आणि ती खायला लावते. आणि बुक्की कोणाच्या बसते? 32 का? तर एकदा तुम्ही मला चावलं होतं. अशी ती जीभ आहे, तिला तू शासन कर. त्यावेळेला तुकोबाराय म्हणतायत मला करता येत नाही माऊली, तुम्ही काशीचे पंडित आहात, तुम्ही माझ्या जिभीला काय शासन करायचं ते करा. त्यावेळेला सांगितलं तिला असं चिमटाळायचं, धरायचं, चिमटा घ्यायचा. जसं लहान लेकरू म्हणतात त्याच्या नटीला नख द्यायचं, तसं हिला नखच द्यायचं, फक्त काहीच द्यायचं नाही. आणि नखाने दाबली, जशी जीभ दाबली तसं होल्डर मध्ये ऑपरेटर पिन खोचतायत. पिन जशी पिन होल्डर मध्ये खोचली की इकडं आवाज येतो, तसं त्याच्या जिभीला, तुकोबारायच्या जिभीला काशीच्या पंडिताने धरलं आणि त्याच्या शरीरातून नाम निघायला लागलं, राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा. नाम निघत आहे आणि ते नाम पाहून धन्य तुकोबा समर्थ, जे
पुरुषार्थ आहे माऊली. धर्म अर्थ काम आणि मोक्ष चौथा पुरुषार्थ आहे माऊली. या ठिकाणी तुकोबारायने हे पराक्रम करून दाखवले. एवढंच नाही, तुकोबारायची अनावर गरिबी पाहिली आणि मनामध्ये वैष्णवांचा कळवळा आला आणि दिवट्या छत्री घोडे घेऊन आले आणि सांगितलं माझे स्वामी आहेत, माझे स्वामी कधी दुबळे नसावे. आणि आता शिवाजी महाराजांनी दान दिलं घरी आणून. तेव्हा तुकोबाराय नव्हते. अंगावरती वस्त्र घातलं आवली माताने. आवली आईसाहेब ज्यांचं नाव जिजाबाई आहे, लाडानी आवली म्हणायचे. आप्पाजी गुळव्यांची मुलगी आहे, पुण्यातल्या मोठ्या सावकाराची. पण तुकोबारायच्या घरी दुबळ्या गरिबीत राहत आहे. त्यावेळेला अंगावरती झरभरीचा पितांबर घातला आणि आता लेकरं बाळ सजवले. त्यावेळेला तुकोबाराय आले. तुकोबाराय म्हणतात हे काय आहे? सांगितलं आपले महाराज आहेत ना, शिवाजी महाराज आपले महाराष्ट्राचे राजे, त्यांनी हे आणून दिलेलं आहे आपल्या घरी. आता कशाचीच कमी नाही बाबा, मोहरा आणून दिल्या मोहरा. त्यावेळेला म्हणताय दिवट्या छत्री घोडे हे तो बऱ्यात न पडेल. बाबा आम्हाला द्यायचं असेल तर एकच द्या राजे, आम्हाला वचन द्या. आम्ही तेने सुखी म्हणा विठ्ठल विठ्ठल मुखी. तुमचे ये रावित्त धन ते माझा बुद्धीचे समान. आम्हाला नकोय, आम्हाला ते काही नकोय, कारण हे सर्व भोगून संपवावं लागेल. इथं जे काही कर्म केलं तेच भोगायला यावं लागेल, म्हणून आम्हाला काही नकोय. बाबा तुम्हाला जर वैष्णव म्हणून घ्यायचं असेल आणि वैष्णवांचा कणवळा असेल तर कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी, मग आम्ही तेने सुखी होणार आहोत. त्यावेळेला राजांनी चरण धरले आणि राजे म्हणतायत महाराज एवढा दुबळेपणा तुमच्याकडे असून तुमच्याकडे मनाची एवढी श्रीमंती कशी आहे हो? त्यावेळेला तुकोबारायला सांगितलं. तुकोबाराय सांगतायत राजांना, राजे अहो तुम्ही ऐका, कान खोलून ऐका. या जगातली सर्वात मोठी जी श्रीमंती आहे ती समाधानाची श्रीमंती आहे. समाधानाहून मोठी श्रीमंती या जगात नाहीये. सांगा आता जर मोदी प्रसन्न झाले आणि आपल्याला 500च्या ट्रकाचे बंडलच्या बंडल टर्कच्या टर्क पाठवून दिले तर किती दिले म्हणजे आपलं समाधान होईल? सांगा होईल का? अहो आपण अमेरिकेच्या बँकेत टाकू, वाशिमच्या टाकू, बुलढाणा अर्बन मध्ये टाकू आणि इथंच नाही अमेरिकेत सुद्धा नेऊन टाकू, पण आपली समाधानी होणार नाही. कारण जो देखे सो दुखिया बाबा सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, जो देखे सब धन बिन रहे तो उदास, और सुखी श्री हरी के दास. जे भजन करतायत, ज्यांना एकमेकांचा वैष्णवांचा कळवळा आहे तेच खरे सुखी आहेत, असं महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. हृदयी कळवळा वैष्णवांचा. त्यावेळेला महाराज शिवाजी राजे चरणावरती चरणारविंदी लोटांगण घातलं. सांगितलं महाराज ही संपत्ती आमच्याकडे कशी येणार आहे ते सांगा. आता फक्त तुम्ही आमचे गुरु आहात, आता तुम्ही आम्हाला सांगा की ही श्रीमंती आम्ही कशी प्राप्त करावी. त्यावेळेला सांगितलं एकच साधन करा. कोणतं? जे महादेव करतात ते. नित्य पंढरीची वारी करा. नित्य आषाढी कार्तिकी नित्य नाही झाली नका करू, 4 महिन्याच्या 4 वाऱ्या करा. चैत्र माघी आणि आषाढी कार्तिकी ह्या 4 वाऱ्या करा. त्याही नाही झाल्या 2 वाऱ्या करा. कोणत्या कोणत्या? आषाढी आणि कार्तिकी. कारण हे सांगत असताना परमात्म्याने नामदेव महाराजांच्या कानात सांगितलेलं आहे. कारण आषाढी
कार्तिकी विसरू नका मज सांगत असे गुज पांडुरंग पतित पावन मी तो आहे खरा तुमचे निबरा दिसत असो बाबा तुम्ही जाता तुमच्या गावा हुरहुर वाटे माझ्या जीवा भेटा नके धवा मज लागी स्पुंदोनिया सांगत असे गोठी ना मागळा मिठी घालोनिया देवगण नामदेवरायच्या गळ्यात रडतायत सांगतायत नामदेवा अहो हे अवघड पंढरपूर जेव्हा गर्जना करत आणि विठ्ठल नामाचा घोष चालतो तेव्हा मला खऱ्या अर्थाने आनंद होतो आणि मी कटेवरती कर ठेवून उभा राहतो आणि सांगतो बाबा भाऊ नदीचं पाणी रे गड्या मोठं ओढीत भल्या भल्या पोहणाऱ्याला पालथं पाडीत अहो हे भाऊ नदीचं पाणी खोल आहे पण जे माझ्याकडे नाचत पंढरीला येतील त्यांना इतकंच पाणी आहे जास्त खोल नाही इतकं पाण्यात बुडू देणार नाही या इकडे या कारण एकदा जर पंढरीला तुम्ही गेले तर मग अवघे सुखरूप तुम्ही व्हाल कारण सुखरूप ऐसा तुझा कोण सांगा माझ्या पांडुरंगा सारी खातो माऊली दुसरा देव असा नाहीये तो या देवांचाही देव बळीया माझा पंढरी राहावं त्याच्याकडे जावं आणि आपली एक एक इच्छा मनातल्या कोपऱ्यात कुठंतरी बसलेली इच्छा आपण पूर्ण करून घ्यावी हे आषाढी कार्तिकीचं हे साधन ज्याने केलं त्याच्यासारखं दुसरं साधन नाहीये कारण इथे 3 तप होत आहेत कायिक तप वाचिक तप आणि मानसिक तप आणि माऊली हरिपाठात सांगतायत तपाशिवाय दैवत दिसू शकत नाही तपे विन दैवत विधल्या विने प्राप्त गुजे विन ही कोण सांगे बाबा तुम्ही आम्ही बोललोच नाही तर हिताच्या गोष्टी कशा होतील तुम्ही आम्हाला काही दिलं नाही आम्ही तुम्हाला काही दिलं नाही तर प्रेम कसं वाढेल दिधल्या विने प्राप्त गुजे विन ही कोण सांगे कारण मानस जाणी जे बोले भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे झाड जाणी जे फुले मन कसं सुगंधी आहे मनाचा मोगरा त्या परमात्म्याच्या चरणावरती कसा अर्पण करायचा आहे तुकोबराय शिकवताय मन हा मोगरा अर्पुनी ईश्वरा पुनरुपी संसारा येणे नाही माऊली आता पुन्हा पुन्हा जन्म मरणाच्या फेऱ्यात पडण्याची गरज नाही म्हणून तुम्ही सुद्धा वारी करा महाराज आम्हीही वारी करायला तयार आहोत कारण या वारीसारखं सुख या जगात कोणतं नाहीये म्हणून ज्या वेळेला वारीला जीव जातायत म्हणायचं बाबा प्रमा वारीला जीव जातायत त्यावेळेला वारकऱ्याला दान देणारे दाते काय वेडे आहेत का व्हीआयपी त्या ठिकाणी उभे राहत आहेत पुण्यातले व्हीआयपी जे कधी डोळ्यानं दिसत नाहीत कोणाला एसीच्या रूमच्या बाहेर निघत नाहीत ते तिथे वारीच्या वेळेस उभे राहतात आणि तुकोबर आहे त्यांना म्हणतात दाते हो दान करा जाते पंढरपुरा अखमाचा सोयीरा जो दिनांची माऊली आहे जो विटेवर सखे बाई उभा आहे त्याच्याकडे मला न्या आणि अवघड सुखरूप करा कारण आषाढी कार्तिकी पंढरीची वारी साधन निर्धार आन नाही आन म्हणजे दुसरं साधन याच्याहून सोपं या कलियुगात कोणतंच नाहीये म्हणून संतांनी इथे वारीची परंपरा दिली आणि त्या वारीची परंपरा जर आपण जोपासना केली तर दुसरं साधन कोणतंच करायची गरज नाही वर्षात 365 दिवस आहेत त्या 365 दिवसामध्ये प्रत्येक दिवशी व्रत पडतं पण प्रत्येक दिवसाच्या व्रताचं सार म्हणजे एकादशी आहे एकादशी सर्व वारी येते सर्व वारी एकादशी येते आता सोमवारच्या 2 की मंगळवारच्या 2 बुधवारच्या 2 सर्व व्रताचं सार म्हणजे एकादशी आहे एकादशी व्रत करा आणि आषाढी कार्तिकीची वारी करा की झालं दुसरं साधन करण्याची गरज नाही असं महाराज अभंगाच्या 3ऱ्या आषाढी कार्तिकी पंढरीची वारी आषाढी
अभंगाच्या 3 चरणांचा भावार्थ आपण पाहिलेला आहे माऊली. आता सर्वजण हात वर करूया आणि संप्रदायाच्या नियमानुसार एकदा विठोबा रखमाई भजन करूया.